आता गुरु शिष्याबद्दलचं प्रेम ह्यांच्याविषयी काय बोलणार. आत्ताच उदाहरण आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल, आपल्या इथे सोनट क्रिकेट क्लब जे चालवतात ते तारक सिन्हा. त्यांनी भारताला 12 टेस्ट प्लेयर दिले बरं का. त्यातले एक आशिष मेहरा. एकदा काय झालं, हे आशिष मेहरा रेग्युलर कोचिंगला जायचे, पण एक दिवशी तारक सिन्हा 2-2.5 तास उशिरा आले. तारक सिन्हाला उशीर झाला म्हणून आशिष मेहरा मस्करीत म्हणाले, काय सर, तुम्ही तर 2-2 तास उशिरा येता. तारक सिन्हा आशिषला म्हणाले, बेटा, तुम्ही तर स्टार झालात, तुमचे बंगले आहेत, पण मी भाड्याच्या घरात राहतो. मालकानं मला घर सोडायला सांगितलंय. घर शोधतोय रे, म्हणून उशीर झाला. त्यानंतर 3 दिवस पाऊस आला, कोचिंग बंद होतं. परतच्या प्रॅक्टिसच्या दिवशी आशिषला यायला उशीर झाला. आता तारक सिन्हा त्याला म्हणाले, नातं बघा दोघांचं किती छान आहे. का रे आशिष, तुला काय उशीर झाला आज. आशिष काहीच बोलला नाही. त्यांच्या पायाजवळ गेला, पायाशी एक चावी ठेवली आणि म्हणाला, सर, ही तुमच्या नव्या घराची चावी. आता तुम्हाला घर शोधायला लागणार नाही, गरज नाही त्याची. भारतीय इतिहासात गुरु शिष्याच्या या नातवाची विशेष नोंद घेतली गेली. आता आपण बघूया आईबाबांचं नातं. आपल्याला आयुष्य ज्यांच्यामुळे मिळालं, आपलं अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप, त्याची माया अमाप आहे तो बाप. आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेणारी ती शिडी, संकटातून पार करणारी ती होडी आहे. जास्त तिखट वागलं तरीही आयुष्याची ती गाडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, म्हणूनच मग जगणं आपोआप. आयुष्याच्या या सागरात दीपस्तंभाची झाक म्हणजे बाप. महेंद्र तुपेंनी हे असं काहीसं लिहिलंय. आता आई आणि बाबा लेकरांसाठी काय केलं ते मोजतात का हो. आई तर नातेवाईक म्हणा, पाहुणे म्हणा, कुणाहीसाठी काय काय करत असते. आणि हे करताना ती स्वतःसाठी किती जगली हे तिला समजतच नाही. आयुष्याचे तिला स्वतःसाठी जगण्याचे सूर कळतच नाहीत. आणि त्या निसटून गेलेल्या सुरांना ती परत पकडूही शकत नाही. असे आपले आईबाबा. त्यांच्या प्रेमाबद्दल काय बोलावं. पण हो, आपल्याला अंधारात वाट दाखवणारे गुरु आपण ऐकूया. सुरांच्या सवे अभिनेत्री गा हिला.